मित्रांनो, 30,000 रुपयाच्या आतमध्ये गेमिंगसाठी ऐकून निवड येणार हा फोन घ्यायला पाहिजे किंवा नाही, चला सांगतो. पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी. तर सुरुवात करूया याच्या परफॉर्मन्स पासून, कारण बरेच जण हा फोन जो आहे तो गेमिंगसाठी घेणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये स्नॅपड्रॅगन 8H Gen 3 प्रोसेसर, LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 किंवा UFS 3.1 हे दोन स्टोरेज ऑप्शन मिळतात. म्हणजे जर तुम्ही 256 GB व्हेरियंट घेतला तर तुम्हाला UFS 4.1 स्टोरेज मिळेल आणि 128 GB व्हेरियंट घेतला तर त्या ठिकाणी UFS 3.1 स्टोरेज मिळतं. बट मित्रांनो, मी एक्स्ट्रीमली या फोनला यूज केलेला आहे आणि गेमिंग खेळा किंवा तुम्ही नॉर्मल टास्क करा, याच्यामध्ये जे आहेत अगदी जबरदस्त परफॉर्मन्स मिळतो या प्राइस सेगमेंटमध्ये. यामध्ये तुम्ही गेम खेळणार असाल तर 90 FPS चा सपोर्ट मिळतो BGMI मध्ये आणि यासोबतच बायपास चार्जिंगचा देखील सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे तुम्ही गेम खेळत असताना जर का याला चार्जिंगला लावलं तर हा फोन जो आहे तो चार्ज होणार नाही. जे पॉवर आहे ते डायरेक्टली याच्या प्रोसेसरला मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देखील मिळेल. सोबतच याच्यामध्ये जे आहे 6K VC कूलिंग चेंबर दिलेले आहे, त्यामुळे गेम खेळत असताना हा फोन जो आहे तो जास्त हीट देखील होणार नाही. त्यामुळे गेम खेळा किंवा नॉर्मल तुम्ही परफॉर्मन्स जर का चेक केला या फोनचा तर अगदी जबरदस्त परफॉर्मन्स मिळतो. आता परफॉर्मन्स चांगला म्हटल्यानंतर बॅटरी बॅकअपचं काय, तर मित्रांनो अजिबात चिंता करू नका. यामध्ये जे आहेत 6400 mAh ची मोठी बॅटरी दिलेली आहे आणि 80 वॉटचं जे चार्जर आहे ते देखील याच्या बॉक्समध्येच मिळतं. त्यामुळे हा फोन जो आहे अगदी फास्ट चार्ज होतो आणि याचा बॅटरी बॅकअप जो आहे तो देखील तुम्हाला एक दिवस आरामात टिकून जाईल. जर तुम्ही गेमिंग करणार असाल तरी देखील याचा बॅटरी बॅकअप जो आहे तुम्हाला नक्कीच चांगला बघायला मिळेल. जर तुमच्या आतल्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर हा फोन बाहेरून कसा आहे ते बघूया. तर मित्रांनो, हा फोन जो आहे अगदी स्टायलिश बघायला मिळतो. दोन कलर ऑप्शन मध्ये हा फोन मिळतो आणि जर का तुम्ही गेमर असाल तर याचा हा कलर तुम्ही घेऊ शकता. अगदी जबरदस्त स्टायलिश दिसतो. गेमरच्या स्टाईलने हा फोन जो आहे तो बनवलेला आहे आणि याचा इन हँड फील जो आहे तो देखील अगदी चांगला आहे. आणि समोरून 6.78 इंचेसचा 1.5K फ्लॅट एम्युलेट डिस्प्ले दिलेला आहे, जो की अगदी जबरदस्त आहे. 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो, त्यामुळे स्मूथ एक्सपिरियन्स देखील याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि सोबतच याचा ब्राईटनेस जो आहे तो देखील चांगला आहे. मग तुम्ही आउटडोर यूज करत असाल किंवा इनडोर यूज करत असाल, तुम्हाला विजिबिलिटीचा जो प्रॉब्लेम आहे ते कुठेही जाणवणार नाही. एकदम स्मूथ एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला डिस्प्लेचा बघायला मिळेल. सोबतच बेझल जे आहे मित्रांनो ते देखील अगदी कमी दिलेले आहे आणि याच्यामध्ये जे आहे इन डिस्प्ले फिंगरप्रिंट देखील मिळतं, ते देखील अगदी स्मूथ काम करतं. बाकी फनटच OS 15 सोबत यामध्ये जे आहे 3+4 इयरच्या अँड्रॉइड अपडेट सुद्धा मिळणार आहे आणि याचे जर का तुम्ही ॲनिमेशन वगैरे बघितले तर ते देखील अगदी स्मूथ आहे. सोबतच मित्रांनो, यामध्ये खूप सारे AI चे फीचर्स मिळतात, जसं की सर्कल टू सर्च असेल, AI इरेज असेल किंवा इमेज इन्हान्सर असतील, तर हे सगळे AI फीचर देखील मिळतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये हॉट ॲप किंवा हॉट गेम जे आहे ते देखील प्री इन्स्टॉल दिलेले नाही, त्यामुळे त्या बाबतीत देखील हा फोन क्लीन आहे. सोबतच याचा 50 मेगापिक्सल सोनी IMX882 सेन्सर असलेला कॅमेरा जो आहे तो 2x मध्ये असे जबरदस्त पोर्ट्रेट फोटोज कॅप्चर करतो. हे फोटोज तुम्ही स्वतः पाहू शकता. त्यामुळे या प्राइस सेगमेंट मध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी जर का सोडल्या तर 2x पोर्ट्रेट फोटोज जे आहे ते या प्राइस सेगमेंट मध्ये मला अगदी जबरदस्त वाटले. आणि हो, यामध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्याने जे आहेत तुम्ही 4K व्हिडिओ देखील शूट करू शकता आणि याचा 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा जो आहे अशा मस्त सेल्फीज कॅप्चर करतो. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला 30,000 रुपयाच्या आतमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स, चांगला कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी बॅकअप असलेला फोन घ्यायचा असेल तर हा फोन तुम्ही नक्की घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी नक्की त्याचा रिप्लाय देईल. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.